कॉकरोच जनता पार्टीचा आज संसदेवर मोर्चा काढला जाणार होता। अत्यंत महत्त्वाची ही बातमी दिल्लीमध्ये आहे। आज संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू होतंय आणि त्याच वेळी कॉकरोच जनता पार्टी सीजीपीचा मोर्चा संसदेवर निघणार आहे। संसद मार्च असं या मोर्चाचं नाव ठेवलं गेलंय। सीजेपीच्या मोर्चाला मात्र दिल्ली पोलिसांनी परवानगी नाकारलेली आहे। आता काय होतं हे बघणं महत्त्वाचं आहे। नवी दिल्लीमध्ये कठोर निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत। कलम 163 लागू करण्यात आलेला आहे। 5 पेक्षा जास्त लोकांनी एकत्र जमायचं नाही अशा सूचना दिल्लीमध्ये दिल्या गेलेल्या आहेत। असं कलम लावलं गेलेलं आहे आणि असं असताना सीजेपी आता काय निर्णय घेतं हे बघणं महत्त्वाचं आहे। आता जसजसा अधिवेशनाच्या वेळेला वेळ जवळ येईल, म्हणजे अधिवेशनाला सुरुवात होण्याला जेव्हा ती वेळ जवळ येईल 10 आणि 11 ची वेळ, त्या दरम्यान अधिकाधिक गर्दी दिल्लीमध्ये जंतर मंतरच्या परिसरामध्ये वाढेल अशी शक्यता आहे। काल रात्रीपासूनच आणि दिवसभर रविवारी आपल्याला प्रचंड गर्दी दिल्लीवर बघायला मिळाली होती आणि आता कॉकरोच जनता पार्टीच्या या आंदोलनाकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे। परवानगी नाकारलेली आहे, अधिकृत परवानगी दिली गेलेली नाही आणि त्यांना तशा सूचना सुद्धा दिल्या गेलेल्या आहेत की गर्दी करू नका, आंदोलनाला परवानगी मिळालेली नाही। तरी सुद्धा आता काय घडतं हे बघायचं। जंतर मंतरवर प्रचंड गर्दी आणि अक्षरशः जंतर मंतरच्या परिसराला छावणीचं रूप आलंय असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही, कारण प्रचंड दिल्ली पोलिसांचा बंदोबस्त आहे। दंगल नियंत्रण पथक सुद्धा मोठ्या प्रमाणावर दिल्लीच्या जंतर मंतर परिसरामध्ये ठेवलं गेलेलं आहे। आजपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांकडून हाय अलर्ट जारी करण्यात आलाय आणि कडक निर्बंध लावण्यात आलेले आहेत। प्रस्तावित संसद मार्चसाठी कोणतीही अधिकृत परवानगी नाही असं पोलिसांकडून आधीच सांगण्यात आलेलं आहे। दिल्लीमध्ये कलम 163 लागू करण्यात आलाय, यामुळे रॅली, निदर्शनं किंवा विना परवानगी एकत्र येण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आलेली आहे। संसदेचं अधिवेशन अतिविशिष्ट व्यक्तींची सुरक्षा आणि महत्त्वाच्या सरकारी संस्थांच्या सुरक्षेकरता दिल्लीत तगडा बंदोबस्त आहे।